नमस्कार सर्वांना, माइंड विटॅमिन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, माझ्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा आणि माझ्या मुलानं चांगलं मेरिटमध्ये येऊन कुठंतरी मेडिकलला प्रवेश मिळावा किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळावा किंवा भविष्यामध्ये माझ्या मुलानं कलेक्टर व्हावं, SP व्हावं, सायंटिस्ट व्हावं, असं प्रत्येक पालकांची इच्छा अपेक्षा असते। पण काही पालक असे असतात की त्यांना चांगल्या शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवणं, आपल्या मुलांसाठी चांगली ट्यूशन लावणं किंवा तिथली शिकवणी फीस भरणं, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेस काही पालकांना अशक्य असतात। मग अशांसाठी म्हणूनच भारतामध्ये जवाहर नवोदय विद्यालय नावाची एक निवासी शाळेची जी संकल्पना आहे ती भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं राबवलेली आहे। मग नेमकं हे जवाहर नवोदय विद्यालयाचा इतिहास काय आहे, तर जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेचं मूळ जे आहे ते भारत सरकारनं 1986ला जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केलेलं होतं, त्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच ह्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवलेली। नेमकं हे जवाहर नवोदय विद्यालय जे आहे, या विद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना कुठलाही भारतामधला विद्यार्थी जो आहे तो 5व्या इयत्तेमध्ये शिकत असलेला पाहिजे आणि 5व्या इयत्तेमध्ये शिकत असतानाच त्याला साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये या प्रवेश परीक्षेचे फॉर्म निघतात आणि त्याच्यानंतर साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा होतात आणि 6व्या वर्गामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पुढचं शिक्षण मिळते। म्हणजे 6वी पासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण विनामूल्य आणि मोफत भारत सरकारच्या मनुष्यबळ खात्यामार्फत या जवाहर नवोदय विद्यालयाच्या मार्फत त्या मुलांना दिलं जाते। आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पाठीमागचं एक धोरण असं होतं की जे काही ग्रामीण भागातले प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत, जे काही हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांना त्या ठिकाणी राहून समजा चांगला स्कोप मिळत नसेल, त्यांच्या बुद्धिमत्तेला चांगला वाव जर मिळत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी ह्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या मार्फत भारत सरकार स्वतः उचलत असते आणि ह्याच्यावर जे नियंत्रण जे असते ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं, ज्या मंत्रालयाचं नाव सध्याला शिक्षण मंत्रालय असं नामकरण केलेलं आहे आणि इथला जो सिलेबस आहे, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यमापन आहे, ह्या सर्व गोष्टी जे आहेत ते सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE बोर्डामार्फत राबवलं जाते। मग हे जे जवाहर नवोदय विद्यालय आहे यांच्या जे परीक्षा होतात, ह्या परीक्षा साधारणतः ह्यांचा दर्जा हा नॅशनल लेवलचा दर्जा असतो आणि त्यामुळं थोडंसं परीक्षेची जी काठिण्य पातळी असते तीसुद्धा थोडीशी टफ असते असं म्हणायला काही हरकत नाही। जे काही विद्यार्थी परीक्षेला बसतात म्हणजे भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून साधारणतः 10,000 विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामधून ह्या प्रवेश परीक्षेला बसतात आणि त्याच्यामधले प्रत्येक जिल्ह्यामधून फक्त 80 विद्यार्थी ह्या 6वीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र ठरत असतात। ह्याचं प्रमाण जे असते ते ग्रामीण भागातले 75% विद्यार्थी असतात आणि 25% विद्यार्थी जे असतात ते शहरी भागामधले असतात। मग ह्या विद्यार्थ्यांची जेव्हा निवड होते तेव्हा त्यांचं राहणं, त्यांचं शिक्षण, जे काही फॅसिलिटीज असतील हे भारत सरकारमार्फत ह्या जवाहर नवोदय विद्यालय स्वतः प्रोव्हाइड करत असते। शिक्षणाची पद्धती अतिशय ब्रॉड नेचरची असते। तिथलं शिक्षण जे असते ते पूर्ण काय CBSE बोर्डचा पॅटर्न असल्यामुळं राष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्या मुलांना त्या ठिकाणी मिळत असते। आणि जेव्हा आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की एखादा विद्यार्थी नवोदयमधून पासआउट होऊन ज्यावेळेस बाहेर पडतो, 6वी पासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये उपलब्ध असते। जेव्हा तिथला विद्यार्थी बाहेर पडतो त्यावेळेस कुठलं तरी एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट त्या विद्यार्थ्यामध्ये असते। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या नवोदय विद्यालयाची जी प्रवेश परीक्षा असते त्या प्रवेश परीक्षेचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विद्यार्थी हा कंपल्सरी 5व्या इयत्तेमध्ये शिकत असतानाच नवोदय विद्यालयाची परीक्षा घेतली जाते म्हणण्यापेक्षा तोच विद्यार्थी त्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र होत असतो। आणि मग या परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते परीक्षेचं स्वरूप म्हणजे ह्याच्यामध्ये 100 गुण असतात आणि वेळ असतो 2 तास। ह्या 100 गुणाचं डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर साधारणतः एक पहिला पार्ट जो असतो त्याला आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणत असतो। तर ह्या 100 गुणापैकी त्याच्यामधले जवळपास 50 गुण हे कशासाठी, मानसिक क्षमता चाचणी म्हणजे काय, बुद्धिमापन चाचणीसाठी असतात। आणि ह्या परीक्षेचं एक वैशिष्ट्य 100ला 100 प्रश्न हे MCQ पॅटर्नचे असतात, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा। बऱ्याच वेळेस आपल्या घरामधून कोणीतरी अगोदर परीक्षा दिलेली असते, आपल्या शेजारच्या मुलामुलींनी सुद्धा परीक्षा दिलेली असते। जो काही ट्रॅडिशनल आहे ते ट्रॅडिशनल पद्धतीप्रमाणे ही परीक्षा होत असते। 100
गुण जे असतात ते टोटली काय, त्याच्यामधले प्रश्नसंख्या 80 असते पण गुण किती असतात, 100 असतात. तर 80ला 80 प्रश्न हे MCQ पॅटर्नचे असतात. त्याच्यामधला पहिला पार्ट जो आहे, पहिला विषय जो आहे मानसिक क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 40 असते आणि त्याच्यासाठी गुण किती, 50 गुण. आणि स्वरूपसुद्धा कसं, वस्तुनिष्ठ MCQ पर्यायाचं 4-4 पर्याय असलेले या पद्धतीनं. साधारणतः हा जो भाग आहे मानसिक क्षमता चाचणीचा, तर त्याच्यामध्ये जवळपास मॅक्झिमम प्रश्न म्हणण्यापेक्षा पूर्ण प्रश्न हे कसे आकृतीवर आधारित असतात, म्हणजे नॉन व्हर्बल टाईप. म्हणजे समजा 4 पर्याय दिलेले असतील, त्याच्यामधली वेगळी आकृती ओळखा, अशा स्वरूपाचे प्रश्न. किंवा 3 आकृत्या दिलेल्या असतात, चौथी आकृती मुलाला ओळखायला सांगितली जाते, तर तशा स्वरूपाचे प्रश्न. किंवा एखाद्या आकृतीमधला गाळलेला जो भाग असतो तो दिलेल्या पर्यायामधून निवडा, अशा प्रकारचे प्रश्न ह्या पहिल्या सब्जेक्टमध्ये असतात मानसिक क्षमता चाचणीमध्ये. तर त्याच्यामधून फक्त त्या म्हणजे ह्या विषयाची जी व्याप्ती आहे किंवा असे प्रश्न टाकण्याचा जो उद्देश असतो तो म्हणजे मुलाच्या सुप्त क्षमतांचे मापन करणं. म्हणजे विद्यार्थी कुठपर्यंत विचार करू शकतो, त्याच्यामध्ये अवबोध क्षमता किती आहे, परसेप्शन कॅपॅसिटी किती आहे, हे बघण्यासाठी हे मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न असतात आणि गुण 50 असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय जो असतो तो म्हणजे कोणता, अंकगणिताचा विषय. अंकगणितामध्ये जवळपास आता 20 प्रश्न असतात अंकगणिताला आणि त्याला गुण किती, 25 गुण. हे सर्व पॅटर्न लक्षात ठेवा. अंकगणिताला 20 प्रश्न आणि गुण किती, 25 गुण असतात. तर ह्या अंकगणिताचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो म्हणजे संख्याज्ञान. आता संख्याज्ञान म्हटलं की त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, धनसंख्या, ऋणसंख्या, ह्या सर्व संख्यांची ओळख त्या मुलाला ऑलरेडी असली पाहिजे. किमान त्यानं 4थीपर्यंत तो त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. त्याच्यानंतर मसावी असेल, लसावी असेल, दशांश अपूर्णांक असेल, नफा तोटा, सरळवाढ व्याज, त्याच्यानंतर काळ काम वेग, अशा प्रकारचे सिलेबसमधले जे भाग आहेत त्या भागावर किती 20 प्रश्न आणि 25 गुण असतात त्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर असा विषय असण्यामागं किंवा हा जो विषय आहे तो या परीक्षेला असण्यापाठीमागचं कारण म्हणजे अंकगणितामधल्या मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट त्या विद्यार्थ्याच्या पूर्ण आहेत का हे ओळखण्यासाठी या प्रश्नांची निर्मिती या परीक्षेमध्ये केली जाते. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग हे अंकगणितामधलाच 20 प्रश्नापैकी काही प्रश्न हे बऱ्याच वेळेस आपण पहिल्या वर्गापासून किंवा दुसऱ्या वर्गापासून शिकतो की अंकांच्या स्थानिक किमती काढा. समजा एखाद्या वेळेस 422 ही संख्या आहे, 422 या संख्येमधलं 4 या अंकाची स्थानिक किंमत किती, 2 या अंकाची स्थानिक किंमत किती, हे जे स्थानिक किमतीवरचे सुद्धा काही प्रश्न पडतात. साधारणतः म्हणजे विद्यार्थी जो आहे त्याच्या पूर्ण मूलभूत क्रिया, गणितीय क्रिया पूर्ण आहेत का हे चेक करण्यासाठी अंकगणितावरचे 20 प्रश्न या परीक्षेमध्ये टाकलेले असतात. तिसरा जो भाग असतो या परीक्षेचा तो म्हणजे भाषा. भाषा म्हटलं की त्याच्यामध्ये आपली मदर टंग आली, मदर टंग म्हणजे मातृभाषा. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे आपली मातृभाषा ही मराठी आली. तर ह्या मराठी भाषा जी आहे ह्याच्यावर सुद्धा 20 प्रश्न असतात आणि त्याला गुणसुद्धा किती, 25 गुण असतात. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाते की या प्रश्नपत्रिकेमध्ये एक 4 उतारे दिले जातात, पॅसेज. म्हणजे आता बऱ्याच वेळेस आपल्या घरामधून, आपल्या कुटुंबातून कोणी ना कोणीतरी स्पर्धा परीक्षा दिलेली असते. तर जसं तिथं उतारे असतात तसं या मुलांना ह्या 5वीच्या नवोदयच्या परीक्षेमध्येच काय केले जातात, 4 पॅसेज म्हणजे उतारे दिले जातात आणि प्रत्येक उतार्याखाली 5-5 प्रश्न दिले जातात आणि त्याला खाली 4-4 पर्यायसुद्धा असतात. मग हे पर्याय जे असतात त्या पर्यायामधून एक अचूक पर्याय आपल्याला काय करायचा असतो, निवडायचा असतो. आणि मग आता हे मराठी भाषा जी आहे, मराठी भाषेचे उतारे किंवा हा जो पॅटर्न आहे हे नवोदयच्या परीक्षेला टाकण्याचं कारण काय असते, तर त्याच्या पाठीमागं विद्यार्थ्याची वाचन क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये आकलन क्षमता किती आहे. आकलन क्षमता म्हणजे काय, आकलन क्षमता कशाला म्हणतो, एखादा पाठ वाचल्यानंतर आपल्या लक्षात किती राहतो ह्याला काय म्हणायचं, आकलन क्षमता. ठीक आहे. तर हे तपासणं ह्या विषयाचा मूळ उद्देश असतो. म्हणजे एक गोष्ट क्लिअर करून घ्या की नवोदयची जी परीक्षा असते, जी मुलांना द्यावी लागते, त्याच्यामध्ये प्रश्न किती असतात, एकूण सर्व प्रश्न 80 प्रश्न असतात आणि गुण किती असतात, 100 गुण. 80 प्रश्न 100 गुण. मग त्याच्यामध्ये 80 प्रश्नापैकी
40 प्रश्न जे असतात जे सर्वाधिक असतात ते म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीसाठी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणीसाठी. अंकगणितासाठी 20 प्रश्न असतात आणि त्याच्यानंतर भाषा विषयासाठी 20 प्रश्न. ठीक आहे. तर हा साधारणतः पॅटर्न असतो. आता नेमकं ह्याची तयारी कशी करायची. साधारणतः एक जर गोष्ट लक्षात घेतली, खरंच मुलं जर समजा नवोदयच्या प्रवेश परीक्षेमधून जर पास झाले आणि त्यांना जर नवोदय विद्यालयामध्ये जर प्रवेश भेटला, खरंच मुलाचं करिअर खूप चांगलं आहे हे बऱ्याच वेळेस सिद्ध झालेलं आहे. कारण तिथली जी शिक्षण पद्धती आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, तिथली मूल्यमापनाची जी पद्धत आहे ही नॅशनल लेवलच्या म्हणजे CBSE बोर्डामार्फत निर्धारित केली जाते. त्यामुळे आपल्या मुलाला जर खरंच जर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला उतरायचं असेल किंवा आपल्या मुलाला जर ही परीक्षा जर पास करून घ्यायची असेल किंवा आपल्या मुलानं उत्तीर्णच व्हावं असं ज्या पालकांना वाटते त्यांनी काही गोष्टी थोडंसं कटाक्षानं लक्ष दिल्या पाहिजे. आणि या परीक्षेसाठी समजा आता नवोदय असो किंवा NTS MTS असो, अशा परीक्षेसाठी जर विद्यार्थ्याला तयार करून जर घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी स्वतः वेळ देणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. शाळा शिक्षक हे तर करतीलच प्रयत्न, पण आपण स्वतः किमान दिवसातले या परीक्षेच्या अभ्यासासाठी किमान 1 तास का होईना आपण आपल्या मुलामुलींना देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर नेमकं आता ह्या परीक्षेची तयारी करत असताना म्हणजे काय, मुळामध्ये तुमचा मुलगा नवोदय ज्यावेळेस पास होऊ शकतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की भविष्यामध्ये त्याला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, समजा 12वी पास झाल्यानंतर त्याला मेडिकलच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा द्यायची आहे, इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी समजा त्याला IIT-JEEची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा डिग्री पूर्ण झाल्यानंतर MPSCची परीक्षा द्यायची असेल, UPSCची परीक्षा द्यायची असेल, तर कृपया पालकांना मी सांगू इच्छितो की तुमच्या मुलाला आत्तापासून जर फाउंडेशन जर तयार करून घ्यायचं असेल तर नवोदयची परीक्षा हे त्याचं काय असेल, त्या मुलाचं बेसिक नीड असेल, बेसिक गरज असेल. त्यामुळे या परीक्षेकडं गांभीर्यानं बघायला काहीच हरकत नाही. मग आता नेमकं मी तुम्हाला जो पॅटर्न सांगितला की मानसिक क्षमता चाचणी आहे, अंकगणित आहे, त्याच्यानंतर भाषा आहे, हे सर्व विषय भविष्यामध्ये त्याला फेस करायचे आहेत. मग ह्याची तयारी कशी करून घ्यायची. ट्रॅडिशनल पद्धत तर म्हणजे शाळेमध्ये त्याचे एक्स्ट्रा क्लास होतीलच, तुम्ही त्याचं मुलाला एक्स्ट्रा ट्युशनसुद्धा लावाल, पण आपला विद्यार्थी किंवा आपलं मूल किती अभ्यास करायला आहे आणि त्याला ते ग्रास्प व्हायला आहे का, हे जर तुम्हाला जर समजत गेलं तर ही परीक्षा नक्कीच तुमच्या मुलासाठी अवघड अजिबात नाही. मग याच्यासाठी काय करावं लागेल तर पहिलीपासूनच आपल्या मुलाला ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ही परीक्षा 5वीला तो देईल, 5वीला परीक्षा देत असताना किमान त्याचं 5वीचं पूर्ण वर्ष जे आहे आपण त्या विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली पाहिजे. आता नेमकं तयारी करणं म्हणजे काय, बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातले काही विद्यार्थी असतील किंवा शहरामधले सुद्धा काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या त्या मुलांच्या बेसिक कन्सेप्ट बऱ्याच वेळेस पूर्ण नसतात. कधी कधी 3री 4थीच्या मुलाला एखाद्या वेळेस 4 अंकी भागाकार, त्याच्यानंतर कटवाकटवी असेल, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असेल, तर ह्या क्रियासुद्धा बऱ्याच वेळेस मुलींना जमत नाहीत. तर ते जमलं पाहिजे. मुलांचं गुणाकार असेल, त्याच्यानंतर भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, ह्या सर्व प्राथमिक क्रिया एकदम उत्तम पद्धतीनं त्याला जमल्या पाहिजेत. ही त्याची बेसिक तयारी. मुलांना 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं गरजेचंच आहे. मानसिक क्षमता चाचणीचा पेपर ज्यावेळेस सोडवायला जातो किंवा गणित सोडवायला जातो त्यावेळेस त्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ असणं गरजेचंच आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे त्याला क्लिअर जमल्या पाहिजे. भागाकार चांगल्या पद्धतीनं जमला पाहिजे. गुणाकार 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी किंवा विभाज्य पद्धतीनं असेल ते त्याला जमलं पाहिजे. भागाकारसुद्धा जमला पाहिजे. हे बेसिक जे काही प्राथमिक क्रिया आहेत ते विद्यार्थ्याला जमल्याच पाहिजेत आणि त्याची तयारी मुळापासूनच तयार करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला चांगल्या पद्धतीनं संख्याज्ञान असणं गरजेचं आहे. समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती, त्याच्या कसोट्या कोणत्या, ह्याचं सुरुवातीपासून जर आपण तयारी करून घेतली तर मुलगा 100% नवोदयची परीक्षा पास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता गणितासाठी म्हणाल तर गणितासाठी जे काही समजा भौमितिक आकृत्या असतील, आयात, चौकोन, चौरस, हे जे काही भौमितिक आकृती आहेत त्याचं क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र असतील, परिमिती काढण्याचे सूत्र असतील, हे मुलांना
पाठ असणं गरजेचं आहे आणि त्या सूत्रामध्ये बसून त्याला किमती ठेवून ते गणित येणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर समजा नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, हे जे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना जे काही समजा कुठं ट्यूशन असतील चांगले किंवा शाळेमधली एक्स्ट्रा पिरियड असतील त्या पिरियडलासुद्धा मुलांना बसवावं, त्यांचा रिव्ह्यू घ्यावा. घरी आल्यानंतर जर आपण सेपरेट जर पालकांनी जर वेळ दिला मुलांना या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात तर मुलगा नक्कीच नवोदयची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. आणि खरंच तुम्हाला सांगावंसं वाटते की ज्या पालकांची खरंच परिस्थिती नाही की बाबा सध्याच्या कंडिशनला जे काही शाळा आहेत, कॉन्व्हेंट स्कूल असतील, सेमी स्कूल असतील, भरमसाठ फीस आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण मुलांची तयारी जर चांगली करून घेतलात तर तुमच्या मुलाचं नवोदय जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून खूप चांगलं फ्युचर, खूप चांगलं करिअर घडू शकते असं मला नक्कीच वाटते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते करण्यास काहीच हरकत नाही. आणि जेव्हा मुलं तुमचे परीक्षेला बसतील त्यावेळेस वारंवार मी एकच गोष्ट सांगायलो की आपल्या मुलांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांना वेळ द्यावेच लागतील, पालकांना वेळ द्यावा लागेल आपल्या मुलासाठी. तेव्हाच ते मुलगा नवोदयची परीक्षा क्लिअर करू शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही मार्केटमधली जे काही पुस्तकं असतील ते पुस्तकं अवेलेबल करून घ्या, त्याची प्रॅक्टिस करून घ्या आणि सराव परीक्षा जेवढं जास्त सोडवताल या नवोदयच्या परीक्षेसाठी तेवढं खूप विद्यार्थ्यासाठी खूप चांगलं असेल. आणि या विषयाची जेव्हा तयारी खूप चांगली होईल, तुमचा मुलगा ज्यावेळेस नवोदयला लागेल, समजून घ्या की त्याला भविष्यामध्ये जर समजा कधी जर वाटलं खूप मोठ्या पदावर जावं, तुमची जी इच्छा असते की माझ्या मुलांना IAS व्हावं, IPS व्हावं, नक्कीच तुमचा मुलगा त्या दिशेनं मार्गक्रमण करत असेल यात शंका नाही. जर ह्या नवोदयच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात जर आपली काही अडचण असेल किंवा आपल्या मुलाला काही समजत नसेल किंवा आणखी जर काही इश्यू असतील, मानसिक क्षमता चाचणीच्या प्रश्नाविषयी असेल, अंकगणिताविषयी असेल किंवा जे तिसरा जो भाग आहे भाषा, ह्याच्या संदर्भात जर काही तुमची अडचण असेल, तुमच्या मुलांच्या काही शंका असतील, तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या शंका, आपले प्रश्न विचारू शकता. त्याला योग्य वेळेमध्ये उत्तरसुद्धा दिलं जाईल. धन्यवाद.